असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मी सांगोल्याचा आमदार आहे, त्यामुळे काय मी आश्वासन दिले त्या ताकदीचा विनंती माझी ताकदही नाही, परंतु हा कारखाना अडचणीत अजिबात राहणार नाही हा फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आहे खासदारांच्या समोर, ते हे शब्द पाळतील। आता अभिजिताबांच्या पाठिंब्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला माढा मतदारसंघात अभिजिताबांची 51,000 मताची निश्चित ताकद आहे आणि सातपुते साहेबांच्या मतदारसंघात 25,000 मताची ताकद आहे। हे तुतारीला चाललेलं 50,000 मत आता कमळाच्या पारड्यात निश्चितपणाने पडेल। उद्यापासून आबा त्यांचे सहकारी त्या दृष्टीने कामाला लागतील आणि इकडलं 50 तिकडं 1 लाख मताचं लीड ऑटोमॅटिक होतं। त्यामुळे आज कमळ चिन्हाचं 1 लाख मताचं लीड माढा मतदारसंघात आणि 50,000 मताचं सोलापूर मतदारसंघात वाढलं असं राजकीय कुठल्याही विश्लेषकानं अंदाज करावा, एवढंच माझं मत आहे। बापू, तुम्ही एवढं वर्ष राजकारणामध्ये आहात, 3 दिवसापूर्वी आबा शरद पवारांच्या सभेत होते आणि त्याच वेळेस त्यांना कारखान्यावर कारवाईचा फोन आला। त्यांनी तात्काळ सभा सोडून कारखान्यावर आले आणि त्याच्यानंतर फडणवीस साहेबांची भेट घेतली। 2 दिवसाची बदलती भूमिका, एवढं तुम्ही म्हणताय तेवढं 1 लाखाचं मतदेखील देऊ शकतो। ज्यावेळी कार्यकर्त्याचा नेत्यावर विश्वास असतो त्यावेळी मताचं रूपांतर हे एका क्षणात होऊ शकतं। तुम्हाला उदाहरण देतो, माझ्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेला 1100 ते 1300 ही 5 निवडणुका मतं पडत होती। 14ला मी उभा राहिलो, मला 74,000 मतं पडली। हे रूपांतर कशामुळे झालं आणि रूपांतर फक्त एका महिन्यामुळे झालं, एका महिन्यातच केलंय। तर आबाची ताकद, शक्ती, नेतृत्व आणि आबांच्यावर कारखाना यशस्वी चालवल्यामुळं सर्वसाधारण जनतेचा आणि सभासदांचा असलेला विश्वास, यामुळे निश्चितपणाने हे कन्व्हर्शन होईल, यात मला कुठली अडचण वाटत नाही। जयंत पाटील परवा कर्कमध्ये आले, त्यांनी असं म्हटलं की अभिजित पाटलांना मुसक्या बांधाव्यात, अशा मुसक्या त्यांच्या आवडून त्यांना दरबारात हजर केले जाते भाजपकडून। आता असा कुठलाही ह्यात प्रकार घडलेला नाही। जी संकट सहकारी संस्थांच्यावर येत असतात त्या पद्धतीने हे संकट आलं। संकट व्यवस्थितपणे आम्ही ह्यातून बाहेर काढला। अनेकांनाही संकट आलेले, अभिजित आबावरच पहिलं संकट आलेलं आहे अशातला भाग नाही। अनेक कारखान्यावरही अशी संकट आलेली, ती शासन दरबारी दूर होत असते आणि ती शासन पत बघून मदत करत असतं। विठ्ठल कारखाने पत मोठे आहे, त्यामुळे त्यांना भरघोसपणानं मदत करण्याचं फडणवीसांनी त्यांची फाईल चेक केल्यानंतर शब्द दिला। राज्यभर तुतारीची हवा म्हणून सांगितलं जाते, काय हवा काय चालली नेमकी? हवा हवेतच जाईल, हवा तुतारीची हवा हवेतच जाईल म्हणतोय आणि खाली कमळ राहील। बापू, विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा स्थापनेपासून काँग्रेस विचारधारेचा आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेचा आहे। आता तुम्हाला मी सांगताना सांगितलं, तुमच्यापेक्षा आता उत्तर देईल, पुन्हा देतो। मुळात स्वर्गीय आपल्या यशवंतरावजी चव्हाण साहेबांचाच विचार असाही वळण घेत जावा। दुसरं त्यांनी सांगितलं होतं, ते सह्याद्रीचे वारे या पुस्तकात आहे की सत्तेच्या गदीपाशी कायम आपली गोटी ठेवावी, तर तुम्ही जनतेची कामं आणि विकास करू शकाल। आता सत्तेपासून लांब राहून पवार साहेबांच्या गाडीत जुन्या गप्पा ऐकून अभिजित आबाला काय मिळणार होतं? काय सांगा, पवार साहेब हातात कोणती आता सत्ता आहे की जे आबाला मदत करू शकताय? त्यामुळे सत्ता नाही, प्रेम आहे, आमची माया आहे। आम्हाला पवारसाहेब टीव्हीला बैठल्यावर जरा जुनं आठवतं करतं, ठीक आहे ना, पण आज आमच्या जनतेचं काय? हे जे पाणी जवळ 6 TMC पाणी मला 3 महिन्यात दिले, 1 TMC पाणी 55 वर्षात मिळालं। 6 TMC पाणी 3च महिन्यात ऑर्डर आहे, होळी
पहिली निघाली टेंबूची, दुसरी निघाली म्हैसाळची, तिसरी निघाली उजनीची. ही झपाटाची कामाचं आहे सरकारकडे, ती यापूर्वी मला दिसणार नव्हतं. त्यामुळे अभिजित आबांना पवार साहेबांनी तिकीट दिलं, म्हणजे जाहीर केलं होतं थोडक्यात प्रवेश करताना. आता अभिजित आबांची विधानसभेची आता एक तुम्हाला सांगतो, पवार साहेब नेहमी तिकीट जाहीर करतात आणि रद्द झाल्यावर सांगते एवढ्या वेळ तू थांब जरा, थोडी अशी अडचण झाली, तुला पुढच्या वेळी चांगली संधी द्यायचं माझ्या डोक्यात. आमचंही तिकीट डावलं 99 होतं आणि आम्हाला सांगितलं होतं असं तुला राज्यमंत्री करू आपण, सरकार आपले येत आहे. आम्ही अजून राज्यमंत्री झालोच नाही. भाजपमध्ये त्यांना संधी मिळेल का? पाठिंबा देईल भाजप त्यांना, जसा आबांनी दिलाय आता खासदारांना? आता आबांनी खासदारकीला पाठिंबा दिला, तिथून आता राजकारण स्टार्ट झालं. पुढं सेंच्युरी होईल का नाही आपण लगेच सांगू शकतो. प्लेअर कसा खेळतो त्याच्यावर आपण अंदाज बांधू. पश्चिम महाराष्ट्रात आबाने आबांचा रिझल्ट ताकदीन तसा दाखवला तर ती मी माणसं आहे ती निश्चितपणाने भरघोस काहीतरी आबाला दिल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातले बहुतांश साखर कारखाने आर्थिक संकटामध्ये आहेत. मात्र त्या कारखान्यावरती कारवाई न होता विठ्ठलवरच कारखाने झाले, ही राजकीय हेतून झाले असं आपल्याला वाटतंय का? या आबांचा एक तर मी माझ्या प्रचारात होतो, मला यातलं बऱ्यापैकी काही माहीत नव्हतं. अचानकपणे मला आमच्या भाचा इथं संचालक फोन आला आणि तिथून मी गडबडीन फोन आपण चालू केली. विषय संपल. कारखाना ही कसं असतं एक लक्षात घ्या, गुजरातला कधी गेला तर कबीर का बड म्हणून आहे, कबीराचा वड. कबीरानं दात घासल्याने काठी पुरून निघून गेला पुढं. ती वड आता 100 चौरस मीटरमध्ये पसरला. तसं या औदुंबर अण्णांनी लावलेलं रोपटं आहे, हे रोपटं वाया जाणार नाही. आणि अभिजित आबा, औदुंबर अण्णाचे कुटुंब आणि देगावकर पाटलांचं कुटुंब हे राजकीयदृष्ट्या कधी दोन झाली नाहीत. हे राजकीयदृष्ट्या एकच कायम राहिले आणि तोच राजकीय वारसा घेऊन अभिजित आबा औदुंबर अण्णाच्याच विचारधारेवर पुढे काम करतायत. तुम्ही पक्षाची विचारधारा मोजत बसू नका. तुम्ही विचारधारा येणाऱ्या राजकारणात बदलत्या वाऱ्यात काय घडणार. मग तुम्ही आता मला प्रश्न विचारा, काँग्रेस वैभवशाली होतं, 2च खासदार होतं भाजपचं, आज काय परिस्थिती. आता काँग्रेस झेंडे घेऊन नाचून लोकांची कामे आम्ही नेमकी कशी करायची, मागच्या कथा सांगत बसायचं का पुढचं काही काम करायचं आहे. जाऊ दे, तलवार घेऊन मागं उभारणार का नाही बादशाच्या? तेवढ्याच ओळखून घ्यायचं, मामा मागं उभा म्हणजे ऑल इज ओके. अभिजितचा कार्यक्रम ओके होणार, एकदम ओके. विचारतो, अभिजित आबाचं राजकारण हे 3 वर्षाचंच आहे. ह्या भागात अभिजित आबा आहेत, त्यामध्ये बबनदादा 6 टर्म आमदार झालेत, परिचारक आहेत. 2 मोठ्या ताकद असताना अभिजित आबाची गरज का पडली? 6 आमदार बाकीचे देखील आहेत. विषय अभिजित आबांची गरज त्यांना पडली का आज आम्हाला म्हणजे आबाला त्यांची गरज पडती, हाच मुळात एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे या प्रश्नात मी खोलात जात नाही, तुम्ही खोलात जात नाही. आज संस्था संकटात आहे, आम्हाला संस्था आपली तिळगुळ या गोड बोला म्हणून काढू द्या. संकटात आणली का? बाहेर निघाल्यानंतर बघू. आणली संकटात आणली का पूर्वी होती? अभिजित पाटील आहेत का उमेदवार आहेत? उमेदवार निवडून 2 लाखांनी कधी निघालाय. बरं आज मी काय बोलतो सर, तुम्ही कुणी काय बी दररोज टीव्हीला दाखवा, आपला वाचा सिद्धी आपण आहे. 2 लाख आहे, पूर्ण सीट बसली आहे. अर्ज भरायला देऊ सांगितलं ना. सोलापूरची टप फाईट होणार, पण राम सातपुते 50-60च्या पुढे निवडून येणार. शेवट्या 3 दिवसात कलाटण्या बऱ्याचशा मिळणार आहेत. थोडक्यात भविष्यकार म्हणायचं असं तुम्हाला? आता 2 अंदाज खरे तर म्हणा की. कारखान्यावरची जी कारवाई झाली ती राजकीय दोषापोटी केली आहे असा सभासदांमधून आता नाराजीचा सूर उमटतोय. तर त्या सभासदांची समजूत तुम्ही कशी घालू शकता किंवा कसं? मी सभासदाची समजूत घालणार नाही. मी या ठिकाणी आलोय ते अभिजित आबा एक राजकारणातली वेगळी भूमिका घेत आहेत आणि जी भूमिका त्यांनी घ्यावी असं गेली 2 वर्ष माझं मत होतं. या ठिकाणी दरेकर भाजपचे नेते आणि मी असा एक कार्यक्रम आमचा झाला आणि महिन्यातच परत इथं गडबड काय तर केली आमच्या एका दोस्तानं, सगळा घोटाळा झाला. ती झालेला घोटाळा आज आम्ही दुरुस्त केलाय. आबाचं राजकीय आणि विठ्ठल कारखाना दोन्ही भविष्य चांगलं आहे. आबाच्या राजकीय पाठिंब्यामुळं
बबनदादा, प्रशांत मालक या कुणाही कुठला राजकीय परिणाम होणार नाही. किंबहुना बबनदादांना, प्रशांत मालकांना, अवताडे साहेबांना अभिजित आबाची मदतच होईल एवढा खात्रीनं माझा राजकीय शब्द मी तुम्हाला देतो. पुढचा नंबर कुणाचा आहे पाठिंब्याचा? 2-3 दिवसामध्ये हालचाली मी 2 तास आधी सांगतो, आता इकडे या. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.